संध्याकाळ झाली होती. गाडी थांबली. नवऱ्याच्या वेशात असलेला तो खाली उतरला आणि तडकच ती बसलेल्या बाजूने निघून आला. त्याने तिच्या बाजूचा दरवाजा उघडला. तिला खाली उतरण्यासाठी आधार म्हणून आपला हात दिला, पण तिने तो झिक्कारला. त्यावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दर्शवली नाही. ती खाली उतरली. त्याने इशारा केला आणि दोघंही समोर दिसणाऱ्या जुन्या वाड्याकडे निघाले. वाडा फार फार जुना होता, पण तितकाच सुंदर. काही पिढ्यानपिढ्या या वाड्यात राहून गेल्या होत्या. त्या वाड्यात त्या पिढ्यांच्या आठवणी दडल्या होत्या. वाडा सुंदर होता. वाड्याच्या सभोवताली कुंपण होतं. आत जाण्यासाठी गेट होता. आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे तसेच फुलझाडे होती. पक्षी होते, प्राणी होते, झोपाळा, विहीर, सोबतीला प्राण्यांचा गोठा होता. कशाची कमी नव्हती वाड्यात, फक्त माणसांशिवाय. पण आता एक नवीन माणूस, एक पक्षी, अर्थात म्हणायला गेलं तर एक पाखरू तिथे राहायला आलं होतं कायमचं. थांब थांब, आदित्य ओरडला. तिने डोळे वट्टारून त्याच्याकडे पाहिलं. दोघंही वाड्याच्या मेन दारात उभे होते. नवीनच दोघांचं लग्न झालं होतं, पण स्वागतासाठी कोणीही नव्हतं, शिवाय त्याच्या एकट्याशिवाय. मी आरतीचं ताट घेऊन येतो. मापही आणावे लागेल ना? ते मावशी असती तर मला हे सगळं करावं लागलं नसतं, पण आदित्य म्हणाला. बरं, तुम्ही घेऊन या काय आणायचं आहे ते, तन्वी म्हणाली. तो आत निघून गेला. आदित्य देशमुख आणि तन्वी पाटील यांचं काही वेळापूर्वी लग्न झालं होतं. तेही थाटामाटात. पण तो खुश तर ती नाखुश होती. तो आला. एका हातात आरतीचं ताट तर दुसऱ्या हातात तांदळाचे भरलेले माप होते. त्याने माप उंबरट्यातच ठेवले आणि तुला ओवाळून घेतलं. आता माप ओलांडून आत प्रवेश कर. तिला ओवाळून झालं तसं तो म्हणाला. तिने एक नजर त्याच्याकडे पाहिलं आणि माप ओलांडून आत प्रवेश केला. आत येताच ती वाड्याचं निरीक्षण करू लागली. वाडा तू केव्हाही पाहू शकतेस, तो तुझाच आहे. बरं, देवघरात येतेस का? देवाचे दर्शन घेऊया, आदित्य म्हणाला. अजून आहेच का? तन्वी वैतागलेल्या स्वरात म्हणाली. डोंट वरी, मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती आहे तू थकली आहेस. एवढं जोडीने देवाचं दर्शन घेऊया, मग मी तुला आपली रूम दाखवतो, आदित्य आपली रूम म्हणाला आणि तिने भुवया उंचावल्या. आपली रूम? हो, आपली रूम. वर गेल्यानंतर पहिलीच रूम आपली आहे, आदित्य म्हणाला. तन्वीने फक्त हुंकार भरला, पण मनात मात्र विचार सुरूच होते. कसले ते तिलाच माहिती. बरं, आता देवघरात येतेस ना? त्याने विचारलं. दोघंही देवघरात आले. दोघांनी जोडीने देवाचे दर्शन घेतले आणि पुन्हा देवघरातून बाहेर आले. मला सांग, तू काही घेणार का? थकली आहेस तर चहा, कॉफी, लिंबू पाणी वगैरे? तिच्या चेहऱ्यावरील थकवा पाहून आदित्यने विचारलं. मला थोडा वेळ विश्रांती हवी आहे, तन्वी म्हणाली. ओके, चल तुला आपली रूम दाखवतो. तो तिला वाड्याच्या पहिल्या मजल्यावर घेऊन आला. पहिलीच रूम त्या दोघांची होती. दोघंही आत आले. आत येताच पुन्हा ती रूमचे निरीक्षण करू लागली. साधीच रूम होती, पण तितकीच सुंदर. एक बेड होता, सोफा, टेबल, चेअर होती. भिंतीवर त्याचे फोटो होते. काही नैसर्गिक तर काही वारली चित्रांचे कोरीव फोटो होते. फुलदाण्या होत्या, फुले होती, ज्यांचा सुगंध रूमभर पसरला होता. त्या रूममध्ये तिला एकदम प्रसन्न वाटलं. कशी आहे आपली रूम? तिला रूमचं बारकाईने निरीक्षण करताना पाहून आदित्यने विचारलं. सुंदर आहे. मी चेंज करून येऊ? रूम सुंदर आहे म्हणताच तिने विषय बदलला. हो, मी गाडीतून तुझी बॅग घेऊन येतो, म्हणत आदित्य तिची बॅग आणायची म्हणून खाली निघून गेला. तो गेला तसं ती बेडवर येऊन बसली. या लग्नाच्या विधी करून ती थकली होती. कधी एकदा बेडवर पडतो आणि एक झोप काढतो असं तिला झालं होतं, पण त्याआधी तिला फ्रेश होण्याची गरज होती. तो बॅग घेऊन आला. तोवर ती बेडवरच बसून होती.
तू फ्रेश होऊन घे आणि काही लागलंस तर मला आवाज दे, मी खालीच आहे. तिने फक्त मान डोलावली. तो खाली निघून गेला आणि ती फ्रेश व्हायला निघून गेली. बघता बघता रात्र झाली. दोघांचं जेवण आवरलं. जेवता वेळेस तोच बडबडत होता. ती फक्त हुंकार भरत होती. आतेमध्येच त्याच्या प्रश्नांवर वाटलं तर उत्तर देत होती. त्याच्या सर्व लक्षात येत होतं, पण तिला काही विचारण्याचीही वेळ नव्हती. तसंही ती नवीन होती. आपल्या एकट्यासोबत राहत होती. त्यात नवीनच लग्न झालं होतं. तिला सवय नव्हती. प्रत्येक मुलीसाठी लग्न म्हटलं की दडपण, भीती असते, हे सुद्धा तो समजून होता. पण हीच भीती, हेच दडपण तो दूर करू पाहत होता, पण तिचा रिस्पॉन्स कमी होता. जेवण झालं तसं ती रूममध्ये निघून गेली. त्यानेच तिला रूममध्ये पाठवले होते आणि आता तो मात्र दोघांची उष्टी भांडी घासत बसला होता. काही महिन्यांपूर्वी त्याच्यासोबत या वाड्यात राहत असलेल्या त्याच्या आईवडिलांचा एका कार अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून तो इकडे एकटाच राहायचा. नातेवाईक होते पण ते शहरात राहायचे, त्यामुळे त्यांचा इकडे गावाकडे काही संबंध येतच नव्हता. त्यांनी त्याच्या लग्नात सुद्धा उपस्थिती दाखवली नव्हती, त्यामुळे काही प्रश्नच येत नव्हता. ते नातेवाईक होते, किती दिवस पुरणार होते. पण आता त्यांच्यापेक्षा एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात आलं होतं, ज्याचा त्याला आनंद झाला होता. गगनात मावत नव्हता त्याचा आनंद, कारण ते फुलपाखरू त्याला मनापासून आवडलं होतं, जे आता त्याच्यासोबत त्याच्या जवळ राहणार होतं. भांडी घासून झाली. त्याने ओले हात पुसून घेतले. आज पहिलाच दिवस होता. त्याचं लग्न झालं होतं. आता ती आपल्यासोबत आपल्या रूममध्ये असणार होती. ती आपली वाट पाहत थांबली असेल, त्याला वाटलं आणि तिच्या ओढीने तो आपल्या रूममध्ये जायला निघाला. आरशासमोर ती उभी होती, नववधूच्या वेशात. कपाळावर त्याच्या नावाचं कुंकू, गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा आणि पायात पैंजण, जोडवे असा हा तिचा शृंगार होता. नक्षत्रवाणी दिसत होती, पण चेहऱ्यावर अजिबात तेज नव्हतं. कसं असणार? मनात द्वेष होता. कोणाचा द्वेष? तर त्याचा द्वेष. वाट पाहत होती ती. कोणाची? मधुचंद्राची? नाही तर त्याची वाट पाहत होती. तो आला. दरवाजा बंद झाला. ती गडबडली. हाताची चुळबुळ सुरू झाली. भीतीने नाही, चेहऱ्यावर पडलेल्या आठ्यांमुळे चुळबुळ सुरू झाली होती. त्याने पाहिले, तिनेही पाहिले. तो जवळ आला. ती मागे वळली. झोपली नाहीस? आदित्यने तिच्या जवळ येत विचारलं. मधुचंद्र आहे ना? तन्वी त्याच्याकडे न पाहता इकडे तिकडे पाहत होती. पण मधुचंद्र हा शब्द तिच्या तोंडून ऐकताच तो थक्क झाला होता. आपण तर तिच्या ओढीने इकडे आलो होतो, तिला पाहण्यासाठी. आपल्या मनात हे मधुचंद्र वगैरे असं काहीच नव्हतं. आवडतं तुला? आदित्यने प्रश्न केला, कारण तिच्या तोंडून निघालेल्या या मधुचंद्रचा शब्दाचा त्याला अर्थ समजला नव्हता. नाही. तन्वीच्या चेहऱ्यावर आठ्यांचं जाळं पसरलं होतं आणि आता तो त्या आठ्यांचंच तिच्यापेक्षा जास्त निरीक्षण करत होता. मग आता पुढे? तिला मधुचंद्र आवडत नाही हे समजून आदित्य म्हणाला. पण तरीही कळत नव्हतं की तिला मधुचंद्र आवडत नाही. मग मध्येच तिने त्याचा उल्लेख का केला? हेच मला तुमच्याशी बोलायचं आहे, तन्वी म्हणाली. काय? ती काय बोलते याची त्याला उत्सुकता लागून राहिली होती. तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? तन्वी एकदमच म्हणाली आणि आदित्य तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. मला लग्न करायचं होतं म्हणून? हो, आदित्यने योग्य तेच उत्तर दिलं, कारण ते फुलपाखरू त्याला आवडलं होतं. पण मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं, तन्वी जरा रागात म्हणाली आणि आदित्य चमकला. का? आदित्यने पुन्हा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहून विचारले. तिच्या या प्रश्नाने आणि तिच्या खन्या उत्तराने तो गोंधळला होता. कारण मला तुम्ही आवडत नाहीत, तन्वी म्हणाली
आणि त्याच्या हृदयात वेदनेने कळ आली. तो क्षणात त्या धक्क्याने 2 पावले मागे गेला. का? स्वतःला सावरत त्यानं विचारलं. आपण तिला का आवडलो नाहीत हे त्याला जाणून घ्यायचं होतं. ते मी नाही सांगू शकत, तन्वी म्हणाली. का नाही सांगू शकत? एवढ्या स्पष्ट तर म्हणालीस की तुला मी आवडत नाही. मग आता का आवडत नाही तेही सांग. आदित्य दुखऱ्या स्वरात म्हणाला. तिच्या ओढीने तो रूममध्ये आला होता, पण स्वप्नातही त्याने विचार केला नव्हता की इकडे आल्यानंतर असं काही त्याला ऐकायला मिळेल ज्याचा त्याला त्रास होईल. मग तर स्पष्टच सांगते, प्रॉब्लेम आहे तुमच्या सावळ्या रंगाचा, ज्यात फरक आहे. प्रॉब्लेम आहे तुमच्या चष्म्याचा. तुमचं राहणीमान मला असा नवरा नको होता. तुमच्यापेक्षा मी खूप सुंदर आहे आणि तुम्ही तसे नाहीत. मला तुम्ही आवडत नाहीत, तन्वी म्हणाली. मग हे तू लग्नाआधी का नाही सांगितलंस? तिच्या बोलण्याने आदित्य दुखावला होता, पण तरीही तो शांतपणे तिच्याशी बोलत होता. कारण तिच्यावर रागवून काहीच अर्थ नव्हता. पण तरीही तिला आपलं साधेपणा आवडलं नाही. तिने आपल्याला नावं ठेवली याचं त्याला वाईट वाटत होतं. सांगितलं असतं तर बाबांनी माझा जीव घेतला असता. त्यांनाच माझ्या लग्नाची घाई झाली होती. तुमच्यात काय पाहिलं काय माहिती, थोडेही आपण मॅच नाहीत. त्यात एवढ्या लवकर माझं लग्न केलं, सगळी स्वप्न धुळीला मिळाली आणि हे तुमच्यामुळे झालंय हे लक्षात ठेवा, तन्वी रागात म्हणाली. माझ्यामुळं? आदित्य न कळून तिच्याकडे पाहत होता. हो, तुमच्यामुळेच हे सर्व झाले. तुमचंच महान स्थळ माझ्या घरी आलं होतं. एका नजरेत बाबांना तुम्ही आवडला आणि माझा छळ सुरू झाला. लग्न कर म्हणून शिव्यांची लाखोळी वाहून 2-3 कानाखाली ठेवून दिल्या. असले असतात बाबा. जराही समजून घेतलं नाही. साधं विचारलं सुद्धा नाही की मुलगा आवडला का. काढली लग्नाची तारीख आणि दिलं लग्न लावून. झाल्या मुलीच्या डोक्यावर अक्षता पडल्या. मग आता आम्ही मोकळे झालो. धाड धाड बोलून तन्वी गप्प झाली. आदित्य फक्त तिचं बोलणं ऐकत होता. रिलॅक्स. बोलून झाल्यावर तन्वी एकावर एक श्वास घेत होती. ते पाहून आदित्यला तिची काळजी वाटली. काळजीपोटी त्याने तिच्या गालावर हात ठेवला, तिला बरं वाटावं म्हणून. पण ती तर लगेचच रागाने त्याच्याकडे पाहू लागली. मला हात लावायचा नाही, तन्वी ओरडली आणि आदित्य क्षणात स्तब्ध झाला. किती स्वप्न पाहिली होती त्याने. कोणीतरी आपल्या आयुष्यात येईल जी आपला स्वीकार करेल, आपल्यावर प्रेम करेल, आपला एकटेपणा दूर करेल. पण तिने तर आपल्याला नाकारले होते. आपला रंग, आपला चष्मा, आपलं राहणीमान तिला काहीच आवडलं नव्हतं आणि इथेच जन्म झाला द्वेषाचा.